वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली जगाची विठू माऊली तू
माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली या अभंगा. विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळची पळ्यांची. अभंगाला जोड टाळची पळ्यांची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस होऊ उतराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई. विठ्ठला माय बापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. 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 विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठू माऊली तू माऊली जगाची,
माऊली तू मूर्ती विठ्ठलाची. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळत्याची माझी आगळा, माळत्याची माझी आगळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. विठुरा हे पंढरपुरी, वैकुंठच हे बुवरी. विठुरा हे पंढरपुरी, वैकुंठच हे बुवरी. भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा, भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर. साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर. कंठात तुळशीचे हार, कंठात तुळशीचे हार, कस्तुरी टिळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो. भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो. रंगून जाई भक्तांचा पाहुणी लळा, रंगून जाई भक्तांचा पाहुणी लळा, देव माझा विठू सावळा, माळत्याची माझी आगळा, माळत्याची माझी आगळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळ चमग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे.
घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच फोडिसी, पुरवाळीसी तूच ताडिसी, तूच घडविसी तूच फोडिसी, पुरवाळीसी तूच ताडिसी, नकळे यातून काय जोडिसी, देसी डोळे परिनिर्मिशी, तया पुढे अंधार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. विठ्ठल स्मरण प्रेम पाना, विठ्ठल स्मरण प्रेम पाना, विठ्ठल आमचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमचे सुखाचे जीवन. विठ्ठलची ध्यावो, विठ्ठलची गावो, विठ्ठलची ध्यावो ध्यावो, विठ्ठलची गावो गावो, विठ्ठलची ध्यावो ध्यावो, विठ्ठलची गावो गावो. विठ्ठलची गावो गावो, विठ्ठलची पाहो सर्वभूती, विठ्ठलची पाहो सर्वभूती, सर्वभूती. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन.
नदीसे सर्वथा विठ्ठला परते नदीसे सर्वथा सर्वथा कल्पयेता जाता गर्भवास कल्पयेता जाता गर्भवास नामा म्हणे चित्ती आहे सुखरूप नामा म्हणे चित्ती आहे सुखरूप सोडोनी
सर्वांगी चंदनाची उटी, सर्वांगी चंदनाची उटी, सर्वांगी चंदनाची उटी, सर्वांगी चंदनाची उटी, देवा भावाचा बुकेला, देवा भावाचा बुकेला. माळगाळा वैजयंती, माळगाळा आपल्या सर्वांचे मित्र रामदासजी भोसले, प्रति पंढरपूर म्हणून ज्याची ओळख आहे त्या रांदे गावातले सर्व ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ, उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, आज आषाढी एकादशी. पंढरपूरला जो आनंद मिळतो तोच आनंद आज आपण सगळेजण या रांदे गावामध्ये सकाळपासून घेतो आहोत. आपलं सगळ्यांचं मागणं ज्ञानेश्वर माऊलींना आणि तुकाराम महाराजांना एवढंच राहील की या वर्षी भरपूर पर्जन्यवृष्टी होऊ दे आणि सातत्यानं दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या या महाराष्ट्राला सुखाचे, समृद्धीचे, शांततेचे दिवस लाभू दे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला सुखाचे, समाधानाचे दिवस पाहायला मिळू दे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला हा सगळा परिसर छत्रपतींच्या स्फूर्तीनं आमच्या आया बहिणींच्या अब्रूचं रक्षण करण्याची शक्ती आम्हाला दे. या महाराष्ट्रामध्ये जे जे अमंगल आहे ते सगळं नाश पावू दे आणि साऱ्या महाराष्ट्राचं मंगलमय अशा स्वरूपाचं कल्याण होऊ दे, अशी भक्तिभावानं प्रार्थना आज आपण आषाढी एकादशीच्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी करूया. तुम्हाला सगळ्यांना सकाळी सकाळी भेटून आज मला स्वतःला खूप आनंद झाला. मगाशी त्या वेशीपाशी ज्या वेळेला आम्हाला ओवाळण्याचा कार्यक्रम केला त्यावेळेला मी डोंगराकडे पाहत होतो आणि सगळ्या डोंगरावरती वरपर्यंत अगदी एका रेषेत लावलेले सगळे भगवे झेंडे मनापासून केलेल्या एखाद्या कार्यक्रमाची ती साक्ष आहे असं मी समजतो. मन ओतून एखादा कार्यक्रम करायचा, तन मन धन सगळं जे काही आहे ते सगळं पणाला लावून कार्यक्रम करायचा आणि ईश्वरावरची आपली भक्ती, त्या आपल्या भक्तीची साक्ष या पद्धतीनं आपण ईश्वर चरणी आज व्यक्त केली. मी अक्षरशः तुमचं सर्वांचा मनापासून ऋणी आहे. मूर्ती इथं सापडल्या, दृष्टांत झाला, मी ते सगळं वाचलं. मला माहित नाही, बोलवलं होतं पण वादळ झाले त्या दिवशी. म्हणजे त्या दिवशी मी येऊन गेला कलशारोहणाच्या वेळेला वादळ झालेलं
संध्याकाळची वेळ होती बरोबर. आणि त्यानंतर आज तो योग आला नेमका आषाढी एकादशीच्या दिवशी. खूप चांगली जागा ही आहे. भरपूर पाऊस झाला तर निसर्ग काय असतो आणि निसर्गाच्या सहवासामध्ये रमणारा माणूस आणि मग आपलं गाव पण, गावातली आपली माणसं, कामाच्या व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईसारख्या शहरामध्ये गेलेली, पुण्यासारख्या शहरामध्ये गेलेली आपली माणसं जेव्हा गावात येतात तेव्हा बालपणातले दिवस आठवतात, शालेय जीवनातले दिवस आठवतात, आपलं बालपण आठवतं, त्या काळातले आपले सवंगडी आठवतात, आपण कुठं खेळत होतो, आपण कसं गुरं राखत होतो, आपण कसे शाळेत जात होतो. तो सगळा मूर्तिमंत इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि आता जशी मुलं देहभान विसरून त्या ठिकाणी समोर खेळतायत तसंच आपणही कधीतरी खेळत होतो. या सगळ्या आठवणींनी ही आपली जन्मभूमी आहे त्याचा अभिमान आपल्या मनामध्ये कुठेतरी जागृत होत असतो. आणि आपल्या ग्रामदैवताचे आशीर्वाद घेऊन, विठ्ठल रुक्माईचे आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनाची पुढची मार्गक्रमणा आपण करत असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण भारतवर्षाचं स्फूर्तिस्थान आहे, कर्तृत्वाची शान आहे, तुमचा माझा आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. आणि म्हणून मी ज्या परिसरामध्ये मी आत्ता तुमच्या समोर उभा आहे आणि ज्या मांडवाखाली मी इथं बोलतो आहे, जर ईश्वरानं माझ्या हातून ते करून घ्यायचं ठरवलं असेल तर कदाचित अजून 1 वर्षानंतर इथं एक चांगला RCCचा कायमचा सभा मंडप सुद्धा उभा राहू. त्यांच्या मनामध्ये काय आहे आपल्याला कोणालाही माहित नाही, पण अनेक ठिकाणी हा अनुभव मला येतो, जिथं जिथं लोक मला बोलवतात तिथं तिथं अशा प्रकारचे उत्तम सभा मंडप हे निर्माण झाले. आणि हे सारे सभा मंडप आपल्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत त्या ठिकाणी पुढची 100 वर्ष उभी असतात. आणि म्हणून असंच काही अलौकिक जर आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून घडणार असेल तर त्याचा एवढा वेगळा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आयुष्यातला दुसरा कुठला असणार नाही. घडायचं असेल तर ते पुढच्या वर्षी यावेळेला नक्कीच त्याची सुरुवात झालेली असेल, कदाचित ते पूर्णत्वाला गेलेलं असेल, जसं असेल माऊलींच्या मनामध्ये त्याप्रमाणे ते करून घेतली. पण तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला. गावच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं. पहाटे 4:30च्या पूजेला रामदासजी भोसले आणि त्यांच्या सौभाग्यवतींना बोलवलं. आणि समाज कुठेतरी चांगल्या गोष्टींची नोंद घेतो आहे. लोकांना बदल हवा आहे, परिस्थितीमध्ये बदल हवा आहे, वातावरणामध्ये बदल हवा आहे, सामाजिक प्रश्नांच्या मध्ये बदल हवा आहे, शाश्वत जीवनाची शाश्वत हमी पाहिजे आहे. आणि त्या दृष्टीनं तरुण पिढीचा भविष्यकाळ निश्चितपणाने उज्ज्वल आहे. मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की मागची 10 वर्ष तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना जसं तुम्हाला कधी खाली पाहण्याची वेळ आली नाही, तुमचा लोकप्रतिनिधी हा तुमची सगळ्यांची मान अभिमानानं ताठ राहील याच पद्धतीनं वागला. आणि भविष्यामध्ये जर ईश्वरानं संधी दिली तर याहीपेक्षा अधिक ताठ मानेनं तुम्ही या जगामध्ये वावरू शकाल एवढीच खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या बद्दल अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मला आणि माझ्या सहकाऱ्यांना पुढे जाणं क्रमप्राप्त आहे. पुढे आणखीन काही कार्यक्रम आहेत, तेव्हा तुमचा हा कार्यक्रम आज मला वाटतं खिचडीचा प्रसाद असेल. हा, चिवडा खिचडी, पण उपवास आहे, कमी खा. सकाळची वेळ आहे, डोंगर अर्धी चढून आपण सर्वजण आलो. दिवसभर चालू असतो. हो, दिंड्या येणार आहेत. दरोडीची दिंडी तर आधी पोचलेलीच आहे. एक आळकुटीची काही लोक दिसत आहेत मला इथं. दत्ता आहे, संजू आहे, काही मंडळी आहेत. आणि त्यामुळं तुमच्या या दिवसभराच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. माऊलींच्या आशीर्वादानं हे सगळं काम निश्चितपणानं यशस्वीपणानं तुम्ही पार पाडाल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. वतीने ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आमच्या मंडळातर्फे आपला छोटासा सत्कार करण्यात येत आहे, तो त्याचा आपण स्वीकार करावा अशी नम्र विनंती.